एडुपात प्रस्तुत प्रवेशाच्या गेटवेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. क्रेडिट स्ट्रक्चर जे UGCने दिलेलं 120 क्रेडिट हे 3 वर्षासाठी बरं, आणि 160 क्रेडिट हे 4 वर्षासाठी. बरोबर. या NEP मध्ये, या शिक्षण धोरणामध्ये एक महत्वाचा बदल जो आणलेला आहे ती डिसिप्लिनरी किंवा बहुशाखीय सायन्स करत असताना सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज, कॉमर्स यापैकी कुठलं इव्हन इंजिनिअरिंग मधले काही कोर्सेस तू करू शकतो. मुलं मला हा प्रश्न नेहमी विचारतात की माझे क्रेडिट इकडून तिकडे ट्रान्सफर होण्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे. त्याला एक रजिस्टर्ड नंबर दिला गेलेला आहे, त्याला एक अकाउंट नंबर दिला गेला आहे, त्याचा PNR आहे. बेसिकली क्रेडिट एका ठिकाणी अक्युमुलेट होतात आणि नंतर विद्यापीठामार्फत तुमच्या PNR नंबर ते ट्रान्सफर होतात. AI आहे, रोबोटिक्स आहे, मशीन लर्निंग आहे, बरोबर. प्रचंड गोष्टी आहेत. एक दोन्ही गोष्टीत वेट ठेवला पाहिजे. एक मला काय आवडतं आणि दुसरं बाजारात काय चालतं. ती जी नवीन शैक्षणिक धोरण आहे हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी देते. तर असतील आई वडील त्याचे, तर आई वडिलांना पण असं वाटतं की माझ्या मुलांनी पण डॉक्टरच व्हावं. ॲट द एंड ऑफ द डे की आपल्याला तेही बघितलं पाहिजे की मला सुख कशात मिळते, मला आनंद कशा मिळतो. बरोबर. तर हा विचार आई वडिलांनी पण केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. एडुपात म्हणून एक संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून बेसिकली तुमचं संपूर्ण ट्रॅकिंग केलं जातं. आजपर्यंत तुम्ही काय शिकलं आहे, कशामध्ये एक्स्ट्रा कुरिक्युलर ॲक्टिव्हिटीपासून सगळ्या गोष्टीचं त्या माध्यमातून तुमची सायकोमेट्रिक टेस्ट केली जाते. त्याच्या माध्यमातून इव्हन इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा कुठला पाथ निवडावा, बरोबर. अशा सांगणाऱ्या अनेकविध संस्था आहेत, त्यांचा जरूर उपयोग करून घ्यायला पाहिजे. भारताने लागू केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे की NEP 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या कार्यबल समितीचे अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्व आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर सर आज आपल्यासोबत आहेत. MST CETचा निकाल जाहीर झाल्यानंतर कॉलेज निवड, भविष्यातील शैक्षणिक संधी, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, अपार, स्टुडंट मोबिलिटी आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये होणारे बदल या महत्त्वाच्या विषयांवर ते आज आपल्याशी मार्गदर्शन करणार आहेत. एडुपात प्रस्तुत प्रवेशाच्या गेटवेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, MST CETचा रिझल्ट लागला आहे. गेल्या आठवड्यात MST CETचा रिझल्ट लागला आणि बरीच मुलं आत्ता पुढे सगळ्या गोष्टींमध्ये कॅम्पस कोणतं शोधायचं आहे, रिझल्ट लागल्यामुळे त्यांना कट ऑफ्स किती मिळालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी झालेले आहेत. नवीन NEP आलेली आहे. नवीन NEP 2020मध्येच्या अंमलबजावणीमध्ये आपण खूप काम करत आहात. तर तुम्ही सांगू शकाल का न्यू NEP 2020मध्ये एक्झॅक्ट काय आहे? चांगला प्रश्न आहे. NEP 2020 2020 साली आलेलं धोरण आहे. आपण 2026 मध्ये आहोत. हो सर. म्हणजे त्याला न्यू म्हणायचं की जुनी म्हणायची अर्थातच. 2020 मध्ये आल्यानंतर अर्थात एज्युकेशन हे नॉर्मली स्टेटच्या कन्करंट लिस्टमध्ये असल्यामुळे जरी ती नॅशनल पॉलिसी असली तरी स्टेटला ती ज्याला म्हणतो फ्लेक्झिबिलिटी आहे. काही स्टेटनी ती ॲक्सेप्ट केली, काही स्टेटनी स्ट्रेटअवे रिजेक्ट केली. बरं. महाराष्ट्र शासनानं साधारणपणे 2022 मध्ये याच्यावर विचार केला. त्यावेळची एक छोटीशी समिती बनवण्यात आली होती. डॉक्टर माशेलकर त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी काही रिपोर्ट सबमिट केला. त्या रिपोर्टच्या बेसिसवर आणखीन काही समित्या नेमण्यात आल्या, 5 ते 6 वेगवेगळ्या. टेक्निकल एज्युकेशनसाठी, नंतर साधारणपणे कॅम्पस डेव्हलपमेंटसाठी असेल, क्रेडिट स्ट्रक्चरसाठी असेल, अशा वेगवेगळ्या फी कशा पद्धतीची असावी त्या दृष्टीनं अशा 6 कमिट्या त्यावेळेला केल्या गेल्या. 2022 मध्ये शासन बदललं आणि त्यानंतर साधारणपणे आलेल्या शासनानं विचार केला की आपण ह्याचं क्रियान्वयन, ज्याला आपण म्हणतो की इम्प्लिमेंटेशन करावं. आणि त्यावेळेचे जे राज्यपाल होते महामहिम कोश्यारी, त्यांनी 2022च्या डिसेंबरमध्ये एक समिती स्थापन केली. त्याचं नाव होतं सुकाणू समिती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टिअरिंग कमिटी म्हणतो. हो, बरोबर. आणि 2000 22ला माझा कार्यकाळ कुलगुरू पुणे विद्यापीठ संपला होता. त्यामुळं ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोडली आणि साधारणपणे 2022च्या डिसेंबरमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केलं. आणि त्यानुसार 2023मध्ये ज्याला असं म्हणतो की आपण एक्सपेरिमेंट म्हणून, पायलट म्हणजे ज्याला आपण म्हणूया, आपण 150 ऑटोनॉमस कॉलेजेस, स्वायत्त महाविद्यालयामध्ये याचं क्रियान्वयन सुरू केलं. आणि त्यासाठी वेगवेगळे आपण ज्याला म्हणतो की गव्हर्नमेंट रेज्युलेशन GRs काढले गेले. क्रेडिट स्ट्रक्चर जे UGCने दिलेलं 120 क्रेडिट हे 3 वर्षासाठी, बरं, आणि 160 क्रेडिट हे 4 वर्षासाठी, बरोबर, अशा पद्धतीने आणलेलं होतं.
आणि पहिल्यांदा या NEPमध्ये या शिक्षण धोरणामध्ये एक महत्त्वाचा बदल जो आणलेला आहे की ज्याला असं म्हणतात की बहुविषयक, म्हणजे ज्याला मल्टी डिसिप्लिनरी किंवा बहुशाखीय अच्छा. अशा पद्धतीचं हे आहे. म्हणजे सायन्स करत असताना सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज, कॉमर्स यापैकी कुठलंही, इव्हन इंजिनिअरिंगमधले काही कोर्सेस तू करू शकतो वगैरे. अच्छा. तर ही ज्याला म्हणतो की प्रचंड फ्लेक्झिबिलिटी आणली गेलेली आहे. पूर्वीच्या धोरणामध्ये साधारणपणे साचेबंद कार्यपद्धतीने गोष्टी चालायची. एकदा कॉमर्समध्ये गेला की तो 4 वर्ष कॉमर्समध्ये रेंगाळला तिथे. बरं. त्याने इकडे तिकडे बघायचं नाही. झापडं लावल्याचं का, पूर्वी पुण्यामध्ये टांगे होते, त्याचे जे घोडे असायचे, त्याला जी झापडं अर्थातच. लावले तशा पद्धतीनं तो चालायचं. आणि मग त्यामुळं इतर ज्या शाखा आहेत याचं ज्ञान त्याला अत्यंत नसायचंच म्हणायला हरकत नाही. तर ते तसं होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच प्रकार असा केला की मेजर आणि मायनर. बरं. मेजर म्हणजे काय, बेसिकली ज्या विषयामध्ये तो स्वतःची डिग्री करू इच्छितो. साधारणपणे सायन्सचा आपण जर विषय घेतला तर बरोबर. त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये त्याला डिग्री करायची. तर 50% क्रेडिट जे आहेत, म्हणजे 120 पैकी 60 क्रेडिट हे कंपल्सरी त्याला मेजरमधले करायचे. अच्छा. आणि मायनर हा त्याला मुभा दिलेली आहे. जो मायनरचा सब्जेक्ट शक्यतो सायन्स डिसिप्लिनचा असता कामा नये. ह्युमॅनिटीजचा असेल, सोशल सायन्सेसचा असेल, कॉमर्सचा असेल, जो असा सब्जेक्ट तो निवडेल की तो जे मेजर आहे त्याला पूरक असा असेल. अच्छा. ते करत असताना इतर आणखीन जवळजवळ 3 ते 4 व्हर्टिकल आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग आहे, म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याच्या दृष्टीनं, किंवा इंटर्नशिप आहे. इंटर्नशिप ही कंपल्सरी केली गेलेली आहे. त्याबरोबर एक नवीन गोष्ट आणली, त्याला म्हटलं की IKS, इंडियन नॉलेज सिस्टम, बरोबर. भारतीय ज्ञान परंपरा. ज्ञान परंपरेमध्ये अनेक म्हणजे सायन्समध्ये आहेत, कॉमर्समध्ये आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर साधारणपणे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात त्या काळात काय झालं, म्हणजे चोलाच्या काळात बांधलेलं धरण असेल, अच्छा, म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं धरण आजही अस्तित्वात आहे. बरोबर. पाण्याच्या दृष्टीने केलेलं काम असेल, जलसंपादन आणि त्याचप्रमाणे साठवणं ती कशा पद्धतीने केली गेली, अशा अनेकविध गोष्टी. किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ज्याला आपण म्हणतो की सेंद्रिय शेती वगैरे असतो तो प्रकार असेल, खतविरहित शेती वगैरे अशा गोष्टी असतील, किंवा अगदी स्पेसमध्ये खगोलशास्त्रामध्ये केलेलं आर्यभट्टाचं काम असेल. म्हणजे त्या काळात काही गोष्टी नसताना सुद्धा केवळ गणितीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रहाची स्थिती, त्याचं फिरणं, त्याची त्रिज्या इत्यादी गोष्टींवर चांगल्या पद्धतीचं काम केलं गेलेलं होतं. खूप छान सर. आणि आज कम्प्युटरचा जमाना आहे, आज AIचा जमाना आहे, रोबोटिक्सचा जमाना आहे, पण त्या काळामध्ये असे काही मूलभूत गोष्टी केल्या गेल्या. तर ह्या म्हणजे केवळ आपल्या ग्लोरिफिकेशन ऑफ द पास्ट असं न म्हणता ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेऊन त्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आत्ताचं सायन्स यांची सरमिसळ करून आपल्याला कसं पुढे जाता येईल, अच्छा, त्या दृष्टीनं IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम त्यात आणलं गेलेलं. त्या व्यतिरिक्त एक नॉर्मली शाळेमध्ये जो प्रकार असला व्हॅल्यू एज्युकेशन, आणि आज आपण बघतोय नीट सारख्या परीक्षेमध्ये जे काही गोंधळ झाले मागच्या वेळेला, त्याच्यामध्ये मी म्हणतो की सिस्टीमचा पार्ट असलेले सगळेजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. शिक्षक होते, विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांचे पालक होते. त्यामुळे मला असं वाटतं की व्हॅल्यू एज्युकेशन तोही तितकाच महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती आणली गेलेली. त्या व्यतिरिक्त तुमच्या स्पोर्ट्स आणि इतर गोष्टी ह्याचं जर क्रेडिटायझेशन केलं तर प्रत्येक म्हणजे ज्याला असं म्हणतं की आपल्या विषयाव्यतिरिक्त जे काही आपण केलेलं आहे ते त्याची मोजमाप करण्याची पद्धत याच्यामध्ये आणलेली आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने या संपूर्ण धोरणाची मांडणी केली गेलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना प्रचंड मोठी फ्लेक्झिबिलिटी आज मिळू शकते. म्हणजे मी सायन्स करत असताना बऱ्याच वेळा मला परफॉर्मिंग आर्ट्समध्ये इंटरेस्ट, मला नाटक पण सांभाळायचं आहे, नृत्यामध्ये जायचं आहे, किंवा तबला असेल किंवा सतार असेल, एखादी गोष्ट मला शिकायची आहे, ते केवळ आवड म्हणून न करता ते क्रेडिट म्हणून तुम्ही घेऊ शकता. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये त्याची मोजमाप होते आणि ज्याच्यासाठी तुम्हाला क्रेडिट मिळतं. अच्छा, म्हणजे सर एकंदरीत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असंच. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा नंतरचा प्रकार आहे. म्हणजे मुळामध्ये आपल्यामध्ये एक मानसिकता असायची की मी या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, चांगल्या कॉलेजला. मी पुण्यामध्ये बोलायचं मी फर्ग्युसनला घेतलं, पण सगळ्यांनाच फर्ग्युसनला मिळत नाहीये ना. बरोबर. काही निकष असे आहेत की ज्या प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते, पण केवळ त्याला पर्सेंटाईल नाही म्हणून तो घेऊ शकत नाही. तर अशा वेळेला
कुठल्या तरी जवळच्या कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन मिळेल, पण फर्ग्युसनमधले काही चांगले कोर्सेस जे आहेत तो ॲक्वायर करू शकतो. अच्छा. आणि ते क्रेडिट म्हणून तो त्या क्रेडिट ट्रान्सफर जो अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणून आहे, कारण प्रत्येकाला एक PNR दिलेला आहे. बरं. याच्यावर राष्ट्रीय पोर्टलवर रजिस्ट्रेशन आहे, त्या कॉलेजचं आहे, त्या विद्यार्थ्याचं आहे, त्या संस्थेचं आहे. त्यामुळे तो क्रेडिट फर्ग्युसनमध्ये करतोय तिथे जाऊन. पण कुठल्या जवळच्या कॉलेजमध्ये जिथे तो एनरोल्ड आहे विद्यार्थी म्हणून, तिथे त्याला ते ॲक्वायर करता येतं. नुसतं फर्ग्युसन नाही तर पुण्यात बसून मला वाटलं की उद्या बेंगलोरमधल्या एखाद्या विद्यापीठातून मी 2 क्रेडिट घ्यावे, किंवा जी प्रतिष्ठित विद्यापीठ आहेत, जाधवपूर असेल, JNU असेल, दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, यांच्याकडून सुद्धा मला 2 क्रेडिट करायचे तर तुम्ही करू शकते. ही मुभा त्याच्यामध्ये आलेली. अर्थात हे सर्व व्हायला हळूहळू म्हणजे धोरणाची सुरुवात तर झाली, पण प्रत्येकमधल्या ज्या अडचणी आहेत, येणारे जे अडथळे आहेत, ते पार करत करत यशस्वीपणे या धोरणाची अंमलबजावणी आम्हाला अपेक्षित 2030-31 पर्यंत होईल. अरे वा. पण आता जे आपण केलेलं आहे की किमान शहरातल्या शहरात तुम्हाला काही क्रेडिट्स आपल्याला आजूबाजूच्या महाविद्यालयातून घेऊ शकतात. म्हणजे मी सायन्स करत असताना मला जर वाटलं की इंजिनिअरिंगचा एखादा मी रोबोटिक्सचा कोर्स करावा, बरं, तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारची फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये आणलेली आहे. अच्छा, खूप छान सर, तुम्ही खूप छान उत्तर दिलं. सर, मला एक आणखीन मोठा प्रश्न होता. आता जसं तुम्ही सांगितलं की मल्टीडिसिप्लिनरी ऑप्शन आपण मुलांसाठी ओपन केलेले आहेत, तर हे मल्टीडिसिप्लिनरी ऑप्शनचे क्रेडिट हे ABCमध्ये पण जाणार आहेत, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये, की कशा प्रकारे, म्हणजे की त्याचे क्रेडिट कुठे व्हॅल्यू होणार आहेत? आता मगाशी म्हटलं की आपण 3 वर्षासाठी 120 क्रेडिट आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये कंपल्सरी काय आहे की ज्याच्यामध्ये मी मेजर म्हणून मी निवडलेलं आहे, मग मेजरमध्ये मी सायन्समधला एखादा विषय असेल किंवा सोशल सायन्समधला असेल, तो मात्र मी एकाच कॉलेजमध्ये करायचा आहे. बाकीचे जे 60 क्रेडिट, आता 50% आपण 120च्या 50% म्हटल्यावर 60 क्रेडिट आपल्याला एकाच कॉलेजमधून करायचे. बरोबर. उरलेले 60 क्रेडिट आहेत हे तुम्ही कशाही पद्धतीने घेऊ शकता. आजूबाजूच्या कॉलेजमधून घेऊ शकता, राज्याच्या बाहेरील काही महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून घेऊ शकता, आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा जो काही तुम्ही आपण मगाशी उल्लेख केला, हे एक राष्ट्रीय रचना केली गेलेली आहे. बँकेमध्ये जसं तुमचा अकाउंट काढला जातो तसं अकाउंट UGCच्या त्या पोर्टलवर तुम्ही काढलेलं आहे. तुम्ही तो 2 क्रेडिट करताय कुठून, फर्ग्युसनमधून किंवा जाधवपूरमधून करताय. त्या क्रेडिटची जी ट्रान्सफर आहे त्या पोर्टलच्या थ्रू तुमच्या PNRच्या माध्यमातून तुमच्या त्या कॉलेजला आणि म्हणजे थोडक्यात त्या विद्यापीठाला होणार आहे. अच्छा. हां, तर तो जो ID आहे तो प्रत्येकाला दिला गेला आहे, त्याच्या माध्यमातून ही क्रेडिट ट्रान्सफर होते. एकंदरीत अशा पद्धतीने ती रचना आहे. अच्छा. सर, माझा दुसरा प्रश्न हा की नक्की ट्रान्सफर म्हणजे काय? आपण जे म्हणतो की 2 वर्ष तुम्ही विद्यार्थ्यांनी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये करावेत आणि 2 वर्ष विद्यार्थ्यांनी त्या युनिव्हर्सिटीमध्ये पण तो जाऊन त्याचे क्रेडिट घेऊ शकतो, जो आत्ता तुम्ही आपण मुद्दा मांडला. आता जर का मी एका ग्रामीण, म्हणजे की मी एका अमरावतीतल्या एखाद्या कॉलेजमध्ये मी शिक्षण घेत असेल आणि मला पुण्यामध्ये पुढची वर्ष मला कंप्लीट करायची असेल, तर माझे क्रेडिट ट्रान्सफर कशा प्रकारे होतील? तर याच्यामध्ये मुलांना सगळ्यात जास्त मुलं मला हा प्रश्न नेहमी विचारतात की माझे क्रेडिट इकडून तिकडे ट्रान्सफर होण्यासाठी मला काय काय करावं लागणार आहे. याच्यामध्ये मला मल्टीडिसिप्लिनरी ऑप्शन यूज करावं लागेल की माझं कॉलेज मला अलाउ करेल का इकडून तिकडे जाण्यासाठी? सो हे जे प्रश्न आहेत हे विद्यार्थ्यांना खूप पडतात. तर प्लीज तुम्ही आम्हाला याबद्दल थोडं माहिती द्याल का? आता महाराष्ट्र शासनानं या NEPची अंमलबजावणी सुरू केली 2023मध्ये, आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं 150 ते 200 स्वायत्त महाविद्यालयामध्ये आपण सुरुवात केली. 2024मध्ये आपण पॅन महाराष्ट्र, त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्था, मग त्या काही ज्या आपण शासकीय म्हणू सध्या तरी, की ज्याच्यामध्ये अमरावती इंजिनिअरिंग कॉलेज असेल, बरोबर, आणि तिथे त्याने ॲडमिशन घेतलेली आहे, 1-2 वर्ष त्याने तिथे केली. बरोबर. ते करत असताना काही गोष्टी चांगल्या ज्या होत्या तो तिथून शिकला. त्यानंतर त्याला वाटलं की आपण COAP किंवा आता जी पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणून जी झालेली आहे त्याच्यामध्ये काही कोर्सेस करायचे. तर ही ट्रान्सफर पॉसिबल आहे. पॉसिबल म्हणजे काय, बेसिकली पुन्हा एकदा मग अशी बँक अकाउंट काढल्यासारखं आहे. आता सध्याच्या काळामध्ये बँक अकाउंट मी कोल्हापूरला काढला तर तुम्ही पुण्यातनं ऑपरेट करू शकतो, बरोबर, किंवा पुण्यामधलं अकाउंट मी कोल्हापुरातून ऑपरेट करू शकतो. कुठल्याही बँकेत जाऊन मी ते करू शकतो. याचं कारण म्हणजे बेसिकली एका
साचेबंद पद्धतीनं त्याला एक रजिस्टर्ड नंबर दिला गेलेला आहे, त्याला एक अकाउंट नंबर दिला गेला आहे, त्याचा PNR आहे. PNR जसा त्याचा आहे तसाच त्या विद्यापीठाचा जिथे तो एनरोल्ड आहे त्या कॉलेजचा पण आहे. हं. तर त्यामुळं जेव्हा पुण्यामध्ये काही गोष्टी ट्रान्सफर करायची ते पुणे विद्यापीठ तिथे ऑलरेडी आहे. त्यामुळं त्या रिडम्शन ज्याला म्हणतो की बेसिकली क्रेडिट एका ठिकाणी ॲक्युम्युलेट होतात हं. आणि नंतर तुमच्या PNR प्रमाणे तुमच्या विद्यापीठामार्फत हं. तुमच्या PNR नंबर ते ट्रान्सफर होतं. इतकी अच्छा. सोपी पद्धत आहे ती. अच्छा. हं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी याचा पूर्णपणे लाभ घेऊ पूर्णपणे शकतो. लाभ घेऊ शकतो. अच्छा. फक्त मी मर्यादा सांगितलं किंवा हं. सांगतो की जरी हे आपण 2023 मध्ये सुरू केलं असल्यामुळे अजून ह्याच्यामध्ये काही अडथळे येताना दिसत आहेत. आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ABC मध्ये माझ्या मते भारताचा ज्या इतर राज्यांचा विचार केला तर सगळ्यात मॅक्सिमम रजिस्ट्रेशन आपल्या विद्यार्थ्यांचं आहे. अच्छा. त्यामुळे ते पॉसिबल आहे. विद्यापीठांनी थोडीशी जागरूक राहून काही ठिकाणी मी म्हटलं ना की कॉलेजेसची मानसिकता नसते की विद्यार्थी माझ्याकडे एनरोल झाला आहे, आता हा बाहेर निघाला तर हे फी कोण, मग माझी फी बुडती आहे. हे असले जे प्रश्न आहेत त्या थोडक्या मानसिकतेच्या हो, आधारित जे बरोबर प्रश्न आहेत बरोबर त्या प्रश्नाला अजून उत्तर तशी मिळालेली नाही. मिळालेलं नाही. त्यामुळं संगनमताने जेव्हा गोष्टी घडतात त्यावेळेला ते सोपं होतं. हं. आणि क्रेडिटच्या माध्यमातून जर क्रेडिट बेस्ड फी स्ट्रक्चर उद्या आपण ठरवू हं. आणि त्यासाठीच माझी समिती आहे. हं. 4थ्या वर्षाच्या बाबतीत विशेषतः कशा प्रकारचं करिक्युलम असावं बरोबर. किंवा ट्रान्सफर कशी असावी, हं. त्यांचं फी स्ट्रक्चर कसं असावं. हं. मला असं वाटतं की काही विद्यापीठांनी ज्याला असं म्हणतो प्रोॲक्टिव्हली हं. वर्षाची फी जे ते क्रेडिट बेस्ड जर केली तर ते जास्त सोपं होणार आहे. बरोबर सर. भीती बाळगण्याचं कारण नाही आहे, कारण जेव्हा एखादा विद्यार्थी इथून 2 क्रेडिट घेऊन बाहेर जातोय तर तुमच्याकडे सुद्धा 2 क्रेडिट घ्यायला बाहेरून कोणतरी बाहेरून येणार मुलगा आहे. येणार. बरोबर त्यामुळे त्याची जागा भरली जाणार आहे. बरोबर. तर त्या दृष्टीनं या मानसिकतेतनं आम्हाला जी ही मॅनेजमेंटची आहेत वेगवेगळ्या कॉलेजेसची त्यांनी बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. सर नक्कीच, आणि विद्यार्थ्यांना खरंच याची गरज आहे मुळात, आणि पालकांना बरेच प्रश्न पडतात की नक्की हे कसं करायचं. आत्ता महत्त्वाचं म्हणजे आपण जसं आत्ता आपल्या भारतामध्ये आपण क्रेडिट ट्रान्सफर करून पुढे पाठवतो. आत्ता मला एक आणखीन मोठा प्रश्न हा आहे म्हणजे मला विचारायचं आहे की 2 वर्ष जर का त्यांनी इथे कंप्लीट केलं आणि जर का 2 वर्षांतर त्याला त्याहीपेक्षा उच्च शिक्षणासाठी म्हणून वेगळ्या देशात जायचं असेल तर मग आपले क्रेडिट तिकडे पण ट्रान्सफर होऊ शकतात सर? निश्चित. मुळामध्ये आपण थोडंसं समजून घेऊया 3 वर्षाची डिग्री आपण 4 वर्षासाठी का केली. बरोबर. अर्थात ते कंपल्सरी नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी ॲडमिशन घेतलं की मला आता 4 वर्ष तिथेच राहावं लागणार आहे. हो. 3 वर्ष डिग्री केल्यानंतर हं. तुला जर वाटलं तर 4थं वर्ष तू तिथे करू शकतोस. बरोबर. 4 वर्षाची डिग्री करण्याची मागची भूमिका म्हणजे आंतरराष्ट्रीय युरोपियन कंट्रीजमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा डिग्री कोर्स 4 वर्षाचा आणि मास्टर्सचा कोर्स 1 वर्षाचा आहे. बरोबर. आज परिस्थिती अशी काय होते की आपली मुलं 3 वर्षाची डिग्री करून तिथे एकच्या ऐवजी त्यांना एक एक्स्ट्रा वर्ष करावं लागतं. 2 वर्ष 2 वर्ष करावं लागतं. बरोबर. त्याचा परिणाम काय होतो, आईवडिलांच्या खिशावर होतो. म्हणजे बरोबर. इकॉनॉमी बेसिकली फॉरेन एक्सचेंज आपला आणखीन मोठ्या प्रमाणात खर्च होतो. करेक्ट. तर या विद्यार्थ्यांना ज्यांना परदेशात जाण्याचं आहे त्यांच्यासाठी जी 4 वर्षाची डिग्री प्रोग्राम आणला गेलेला आहे. अच्छा. आणि त्यामुळे जशी इतर डिग्री 3 वर्षाची आपली काउंट होते तशी ती 4 वर्षाची काउंट होणार आहे. तर 4 वर्षाची पूर्ण केल्यानंतर तुम्ही तशा पद्धतीनं परदेशामध्ये जाऊ शकता. अच्छा. दुसरं 4 वर्षाच्या डिग्रीच्या मागच्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पुढं शिक्षण घ्यायचं म्हणजे एखाद्या विषयामध्ये आणखीन सखोल ज्ञान घेणं तो इच्छित आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की PhD करायची आहे त्याला. बरोबर. तर त्या PhDमध्ये बेसिकली याच्यामध्ये सूट दिलेली की 4 वर्षाच्या डिग्री कोर्समध्ये जर त्याचा CGPA 7.5 असेल तर तो डायरेक्ट PhDला जाऊ शकतो. अरे वा. म्हणजे पूर्वी डिग्री केल्यानंतर 3 वर्षाची 2 वर्ष मास्टर्स करायची. बरोबर. मग मी पेट सेट जे काय आहे, प्रत्येक विद्यापीठाची जी काय PhDची एंट्रन्स टेस्ट होती बरोबर. ती द्यायची आणि मग मी PhDला जात होतो. आज असं आहे की CGPA जर तुझा चांगला असेल तर 1 वर्ष वाचतोय तुझं. बरोबर. तू डायरेक्ट अर्थातच. PhDला 4 वर्षानंतर एनरोल होतो. अच्छा. दुसरं आज 4थ्या वर्षामध्ये 2 त्यांना संभावना दिल्या गेलेल्या आहेत. एक त्याला जो संशोधनामध्ये डिग्री घेऊ इच्छितो तो संशोधन हा पाठ ठेवू शकतो आणि दुसरं ज्याला म्हणतो ऑनर्स. आता ह्याच्यामध्ये जो आहे साधारणपणे मी म्हटलं ना 3 वर्षाच्या एखाद्या विषयामध्ये डिग्री केल्यानंतर त्या विषयाशी संबंधित एक संशोधनाचा पाठ मी 4थ्या वर्षामध्ये करतो
बरोबर. संशोधन करत असताना त्याला पूरक इतर जे गोष्टी आहेत, म्हणजे ज्याला रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणूया, AI म्हणूया, रोबोटिक्स म्हणूया बरोबर. किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन माझ्या सब्जेक्टच्या दृष्टीनं जे महत्त्वाचं आहे, असे एक 3-4 क्रेडिट आणि उरलेलं संपूर्ण जे आहे ते ज्याला आपण म्हणूया की मोस्टली संशोधनाचा विषय. आणि संशोधनाचा विषयसुद्धा घेताना कुठल्या तरी इंडस्ट्रीबरोबर तो काम करतोय, म्हणजे त्याला अच्छा. तिथे ऑन जॉब ट्रेनिंग पण मिळते. तो जो प्रश्न त्यानं घेतलेला आहे तो सामाजिक कुठला तरी असेल किंवा समाजाच्या भेडसावणार असा प्रश्न ज्याला इंडस्ट्री सोल्युशन देऊ इच्छिते, अच्छा. अशा पद्धतीनं जर गेलात तर त्याला 4 वर्षानंतर जॉब सुद्धा जिथे तो काम करतोय तिथलंच तो बेसिकली बरोबर. मोठ्या प्रमाणात ॲब्सॉर्ब केला जाईल. मिळवून शकतो. करेक्ट. ह्युमॅनिटीच्या बाबतीत यात इंटर्नशिप दिली गेलेली आहे. तर इंटर्नशिप सुद्धा म्हणजे संशोधन कदाचित करणार पण इंटर्नशिप आहेच. त्यामुळं मला असं वाटतं की विन विन सिच्युएशन विद्यार्थ्याच्या दृष्टीनं आहे. अच्छा. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी याचा जरूर फायदा घेतला पाहिजे. खूप छान उत्तर दिलं सर. मग मला एक आणखीन थोडासा ह्याच संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा होता. माझं बॅचलर कंप्लीट झालं, माझं मास्टर्स कंप्लीट झालं. तुम्ही म्हटलात मला PhDला डिरेक्टली ॲडमिशन मिळू शकते. तर PhDसाठी म्हणून प्रत्येक कॉलेजेसमध्ये मुलांनी कितपत त्याला वाव दिली पाहिजे आणि कितपत मुलांनी त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजेत. म्हणजे मुलांच्या डोक्यात काय येतं की सगळ्यात पहिले माझं बॅचलर झालं, मास्टर्स कंप्लीट झालं, तो PhDला पुढे जातच नाही. तुम्ही जसं आत्ता म्हटलात की रिसर्च पण खूप महत्त्वाचं आहे. मुलगा काय करतो, डायरेक्टली जॉब शोधण्याच्या मार्गावर लागतो आणि जेव्हा 1-2 वर्ष जॉब पूर्ण झाल्यानंतर मग त्याला कुठेतरी वाटतं की नाही मी PhD केली पाहिजे. तर मग त्याचं जर का त्याने जिथे शिक्षण घेतलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जर का त्याने दुसरीकडे जॉब कोणत्या याच्यात केला तर त्याला PhDसाठी म्हणून वेगळे सब्जेक्ट निवडता येतात की PhDला त्याच्याच सब्जेक्टशी रिलेटेड त्याला तिथे सगळ्या गोष्टी मिळतात. कारण न्यू NAPsमध्ये PhDमध्ये पण भरपूर बदल करण्यात आलेले आहेत असं आहे. आपण एक गोष्ट समजून घेऊया की मुळात मल्टीडिसिप्लिनरी केले असल्यामुळं तो मेजर आणि मायनर असे 2 विषय घेतोय. बरोबर. म्हणजे सोशल सायन्स पण करतोय, ॲट द सेम टाईम त्याची मेजर डिग्री तो सायन्समध्ये करतोय असं आपण समजून चालू. हे करत असताना पुन्हा त्याला असं पहिल्या वर्षी त्यानं तो तशा पद्धतीने गेला. त्याला वाटलं की नाही मला जी गती वाटत होती फिजिक्समध्ये ते मला मिळत नाही आहे, तर मी स्विचवर करतो, तो कम्प्लीट सोशल सायन्समध्ये येऊ शकतो. अच्छा. ही फ्लेक्झिबिलिटी पूर्वी नव्हती सर, खरंच नव्हती पूर्वी आणि नव्हती. मुलं अजूनही त्याच्यात गोंधळतात. तर त्यामुळे तो जो मायनर आहे तो त्याचा मेजर होऊ शकतो. बरं. दुसरी जी गोष्ट की एकाच वेळा ड्युअल डिग्री 2 विषयामध्ये मला डिग्री करायची तेही पॉसिबल आहे. अच्छा. तिसरी गोष्ट रिसर्चच्या संबंध एक मल्टिपल एंट्री आणि एक्झिट म्हणून प्रकार आणला गेलेला आहे. तर मल्टिपल एंट्री आणि एक्झिटमध्ये बेसिकली मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात की बरेच विद्यार्थी 3ऱ्या-4थ्या वर्षानंतर नोकरी करतात आणि नंतर ते PhDला येतात. बरोबर. इनफॅक्ट डिग्री करत असताना सुद्धा त्याला जर काही अडचण निर्माण झाली, वित्तीय अडचण म्हणूया आपण की इकॉनॉमी बेस्ड अडचण आहे, पैशाची कुचंबणा व्हायला लागली की पैसे मला जे अपेक्षित होते त्याप्रमाणे घरातनं मिळत नाही आहेत, साधारणपणे डिग्रीपर्यंत लोन वगैरे या गोष्टी आपण करत नाही आणि त्यामुळे त्याला वाटलं की नाही मी आता ब्रेक घेतो आणि वर्षाने मी परत येतो. बरोबर. तर ती मुभा आहे मल्टिपल एंट्री एक्झिटमध्ये. म्हणजे ती विंडो तुम्हाला जी दिलेली आहे ती 7 वर्षाची विंडो आहे. म्हणजे 7 वर्षामध्ये तुम्हाला डिग्री कंप्लीट अरे करायची. वा, उत्तम सर. म्हणजे पहिले हा पर्याय नव्हता, आता मात्र आलेला आहे. अगदी अगदी. आणि हा याच्या मागची भूमिका जाणून घेऊया की कोविड जेव्हा झाला, म्हणजे त्यावेळेला मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो, मी सांगू इच्छितो अच्छा. की युनेस्कोचा आकडा आहे की साधारणपणे 1.25 ते 1.5 कोटी विद्यार्थी कायमस्वरूपी शिक्षणातनं बाहेर फेकले गेले. अरे बापरे. त्याचं कारण अनेक होती. काहींचे मी म्हटलं ना माता पिता हरवले म्हणजे मृत्यू पावले, काहींचे जॉब गेले, काही ठिकाणी जे गॅजेट, कारण सगळं ऑनलाईन एज्युकेशन झालं, ते गॅजेट उपलब्ध नव्हतं किंवा त्याची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की ज्याच्या माध्यमातून ह्या गोष्टी तो करू शकेल. बरोबर. त्यामुळे तो कायमचा फेकला गेला. दुसरी गोष्ट मला सातत्याने जाणवते म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनी जी आहेत त्यांच्यामध्ये ती एक मानसिकता असते की ही जर जास्त शिकली तर हिचं लग्न कसं करायचं वगैरे. त्यामुळे साधारणपणे 10वी 12वी इथपर्यंत शिक्षण तिथं होतं. बरोबर. आणि त्या शिक्षणातनं मग तिचं पुढे ते तिथे सोडते आणि ती लग्न करते. एक 2-4 वर्षामध्ये जे काय संसारात गोष्टी घडायच्या त्या घडतात, लहान मुलं होतात वगैरे, मग तो मूल शाळेला जायला लागतं.
आणि मग तिला ते जाणवतं की माझ्या बरोबरीच्या क्लासमेट माझ्या ज्या वर्गातल्या होत्या काय त्या पुढे गेल्या, त्यानं डिग्री वगैरे घेतली आहे. एक्झॅक्टली सर, बरोबर, अगदीच की बरोबर. मला माझी इच्छा असून सुद्धा मला ते करता नाही करता आल्या. नाही. ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं की या धोरणामध्ये ही मल्टिपल एंट्री आणि एक्झिटची फ्लेक्झिबिलिटी आणण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं तुम्हाला काही मर्यादा येऊन देत त्यावेळेला, तर त्यावेळेला तुम्ही सोडू शकाल. आणि त्यामुळं डिग्रीचं सुद्धा डिव्हिजन असं केलं की पहिल्या वर्षी सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा, तिसऱ्या वर्षी डिग्री आहे. अच्छा. ते करत असताना म्हणजे सर्टिफिकेट करत असताना एक मात्र रायडर घातलेलं आहे किंवा अंडरटेकिंग आहे किंवा एक 4 तुमचे कौशल्य विकासाचे कोर्स तुम्ही कंपल्सरी कराल. अच्छा. तुमच्या क्रेडिट बरोबर पहिल्या वर्षाच्या क्रेडिट बरोबर एक्स्ट्रा ते 4 क्रेडिट कराल, जेणेकरून त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर मार्केटमध्ये तुम्हाला काहीतरी मूल्य प्राप्त होईल, थोडक्यात तुम्हाला नोकरी मिळू शकते. आणि असा प्रकार इंजिनिअरिंगमध्ये पण आपण केलेला आहे. कारण जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन सुरू केलं, हे फक्त ट्रॅडिशनल कोर्सेसमध्ये नाही केलं. 150-200 जी कॉलेज आहेत ती मॅक्सिमम कॉलेजेस जी ऑटोनॉमस ते इंजिनिअरिंगचे आहेत. त्यामुळे तिथेही पण आणलं हा प्रकार. आणि त्यामुळं इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षानंतर तो ज्याला असं म्हणतो की एक्झिट घेऊ शकतो आणि रिएंट्री करू शकतो. बरोबर. तर PhDच्या बाबतीत तुम्ही मगाशी असं म्हणाल की 2 वर्षानंतर त्याला यायचं असेल तर ती मुभा आहेच त्याला. अच्छा. पण मला जे मुद्दामून सांगायचं होतं की त्याच्यासाठी त्याला 4 वर्ष पूर्वीच्या डिग्रीप्रमाणे म्हणजे 3 वर्षाची डिग्री आणि 2 वर्षाची मास्टर्स ते केल्यानंतर पुन्हा ती एंट्रन्स टेस्ट, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी होत्या. आता CGPA जर तुझा चांगला असेल तर डायरेक्टली यू आर एंटायटल्ड टू गो फॉर PhD. खूप छान. तुम्हाला चांगला जर कोणी ज्याला असं म्हणतो की मार्गदर्शन मिळाला तर तुम्ही PhD करू शकता. आणि 4थ्या वर्षामध्ये बेसिकली संशोधन कंपल्सरी केलेलं असल्यामुळं तो जो संशोधनाचा विषय मी सुरुवात म्हणून केलेला आहे तोच माझा PhDचा टॉपिक असू शकतो. इंडस्ट्री जी काही मी निवडलेली आहे, ज्याच्या माध्यमातून मी तो रिसर्च प्रॉब्लेम म्हणून घेतलेला आहे, तो प्रॉब्लेम शक्यतो नॉर्मली 4थ्या वर्षाला खरं सांगायचं म्हणजे इंट्रोडक्शन टू रिसर्च असाच प्रकार आहे तो. बरोबर. तुम्हाला अपेक्षा नाही आहे की त्या जो काही प्रश्न गेलेला आहे तो पूर्णपणे सोडवला गेला पाहिजे. पण साधारणपणे संशोधन करत असताना काय काय गोष्टी कराव्या लागतात, रिसर्च मेथडॉलॉजी काय असते किंवा बिब्लिओग्राफी म्हणजे काय, रेफरन्सिंग कसं करायचं असतं, प्रॉब्लेम कसा चूज करायचा होता, हाऊ टू डू अ टॅकल विथ दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम, ह्या सगळ्यांची माहिती थोडक्यात त्याला मिळावी त्या दृष्टीनं त्याचं प्रारूप असं ठेवलं गेलेलं आहे. आणि त्या माध्यमातून तो जो प्रश्न आहे तो मग पुढे सोडवण्याच्या दृष्टीनं तो त्याचा PhDचा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आज वेळा काय होतं, बऱ्याच वेळा संशोधन करत असताना बऱ्याच वेळा जे काही मला जाणवलं म्हणजे आता मी 40 वर्ष या साधारणपणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आमच्याकडे आपण आपल्या कॅम्पस पुरतं सगळ्या गोष्टी मर्यादित असायच्या. बरोबर. माझे रिसर्चचे प्रश्न सुद्धा ठराविक असायचे. म्हणजे उदाहरण द्यायचं एन्व्हायरमेंटच्या बाबतीत नद्या फक्त बदलत गेलो आम्ही. बरोबर. आणि मग त्याच्यातलं झालेलं प्रदूषण 25 वर्षांनंतर पुन्हा प्रदूषण सुरूच आहे. बरोबर. प्रदूषण टाकल करायला मी कधी विचार केला नाही. कृष्णा झाली, पंचगंगा झाली, मग मुळामठा घे, आणखीन काय घे. असं आज आपण विचार करतो की समाजाभिमुख ज्या काही गोष्टी आहेत, अनेक प्रश्न कोविडच्या काळात आपण बघितले की लस निर्माण करण्यापासून रोगांवर उपचार करण्यापर्यंत, आणि हे फक्त काय मेडिकल सायन्सच करतं असं काही नाही आहे. आता व्हेंटिलेटर सारखी निर्मिती हा मल्टीडिसिप्लिनरी विषय आहे. याच्यामध्ये डॉक्टर पण येतो, याच्यामध्ये सोशल सायन्सेस, याच्यामध्ये ह्युमॅनिटी येतं, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इन्वॉल्ड आहे, याच्यामध्ये इंजिनिअरिंग इन्वॉल्ड आहे, सायन्स इन्वॉल्ड आहे. आणि त्यामुळं बेसिकली अशा पद्धतीचं संशोधन जे समाजाभिमुख आहे, समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल असा विषय, आणि ज्याच्यासाठी इंडस्ट्री काम करते. इंडस्ट्री सुद्धा बेसिकली कुठेतरी डायरेक्शनलेस त्यांचं कधी काम चाललेलं नसतं. जे काही प्रश्न त्यांना भेडसावत असतात त्या प्रश्नांवरच उत्तरं शोधण्याचं काम त्यांचं झालं. तर मला असं वाटतं की अत्यंत समाजाभिमुख अशा पद्धतीचं संशोधनाला चालना देणारं अशा प्रकारचं हे धोरण आहे. खूप छान धोरण आहे सर हे. सर, मला एक खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला आत्ता तुमच्यासमोर मांडायचा आहे. MSCETची मुलं ज्यांनी आत्ता ह्या वर्षाला नवीन एक धोरण आपलं आणखीन सुरू झालं की MSCETच्या मुलांनी ह्यावेळेला 2 अटेम्प्ट दिलेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क असतील तो अटेम्प्ट आपला घेतला जाणार आहे. बरोबर. तर मुलांनी MSCETचे मुलं कोणत्या प्रकारे विचार करतात की सगळ्यात पहिले आधी ते कॅम्पस बघतात, त्यानंतर त्यांचा कट ऑफ चेक करतात
कॅम्पस बघितल्यानंतर त्यांच्या बऱ्याच काही गोष्टी असतात की मला हॉस्टेल चांगलं मिळणार की नाही, माझी आजकाल लाईफ कशी असली पाहिजे, कॉलेजमधली लाईफ, मला प्लेसमेंट कसं असलं पाहिजे, हा एक ट्रेडिशन वे अजूनपर्यंत चालत आलेला आहे. येत्या पुढल्या 10 वर्षापर्यंत हा ट्रेडिशनल वे काही जाणार नाही आहे. पण मला एक आणखीन तुमच्यासमोर मोठा मुद्दा मांडायचा आहे की विद्यार्थ्याने हा प्रश्न विद्यार्थी विचार कधी करणार की जी न्यू NEP आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक नवीन धोरणाची अंमलबजावणी केलेली आहे, मल्टिपल एंट्री आहे, मल्टिपल एक्झिट आहे, तर हा विद्यार्थी विचार कधी करणार आहे आणि त्यांनी ह्या विचार करण्यासाठी काय काय केलं पाहिजेत की खरंच त्याच्या कॉलेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी उतरलं पाहिजेत की नाही? मला असं वाटतं की प्रश्न थोडासा आपण डीप डाईव्ह घेऊ. याची सुरुवात पालकांपासून होते. बरोबर सर. साधारणपणे 12वी वगैरेचे मार्क्स आणि त्याने कुठे जावं, हम्म, आपल्याकडे ती मुभाच नाही आहे विद्यार्थ्याला. हम्म. विद्यार्थ्याच्या आवडीपेक्षा आईवडिलांचं कंपल्शन जास्त महत्त्वाचं ठरतं. एक्झॅक्टली. म्हणजे कोणाला तरी इन्फोसिसमध्ये शेजारचा मुलगा इन्फोसिसमध्ये इतका पगार घेतो, हम्म, त्यामुळे माझ्या मुलांनी ते करावं. बरोबर. तर मुळात पालकांना माझी पहिली विनंती आहे की साधारणपणे त्याचे स्कोर कार्ड बघून कुठल्या विषयामध्ये तो चांगल्या पद्धतीने पुढे गेलेला किंवा मुलगा घडत असताना तो त्या फॅमिलीने पाहिलेला आहे आणि त्यामुळं ह्युमॅनिटीजमध्ये तो चांगला जाऊ शकतो, सायन्समध्ये जाऊ शकतो की इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकतो, हा पहिला विचार केला पाहिजे. त्यामुळे सगळं जग जात आहे म्हणून MSCT केली आणि मला मार्क मिळाले म्हणून तिकडे झालं. सर आजकाल वेगळं ट्रेंड आहे हां. की आई वडील जे करतात, जर हां. का एक डॉक्टर असतील आई वडील त्याचे, तर म्हणजे आई वडिलांना पण असं वाटतं की माझ्या मुलांनी पण डॉक्टरच व्हावं, इंजिनियर असेल तर इंजिनियरच व्हावं. सर हा एक ट्रेंड जो आपण म्हणतो ना, ह्या ट्रेंड आजच्या जेनझीजमध्ये खरंच खूप बदलत चाललाय. मुलांना नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी. म्हणूनच म्हटलं की तर- मुलांनी सुद्धा थोडंसं हटके ज्याला म्हणतो ना की मला करायचंय. मुळात काय प्रत्येकाची एक पॅशन असते बरोबर. आणि त्या पॅशन जर लक्षात घेऊन आपण जर काम केलं ना तर यू मोर सक्सेसफुल. किती विद्यार्थी मी बघितले की इंजिनिअरिंग आलेले केवळ जबरदस्ती पोटी आलेले आहेत आणि मग तो कदाचित चांगल्या मार्काने पासही असेल, पण ही इज नॉट एक्सेलिंग इन द जॉब वॉट ही इज डुईंग, ही इज नॉट हॅपी. ॲट द एंड ऑफ द डे की आपल्याला तेही बघितलं पाहिजे की मला सुख कशात मिळतंय, मला आनंद कशा मिळतो. बरोबर. तर हा विचार आईवडिलांनी पण केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आता इंजिनिअरिंगमध्ये जात असताना सुद्धा अनेकविध गोष्टी नवीन आलेल्या आहेत. AI आहे, रोबोटिक्स आहे, जुन्या गोष्टी बऱ्याच मागे पडत आहेत. मिक्स आहे बेसिकली, अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अशा प्रकारचे कॉम्बिनेशन आहे. पूर्वी त्याला सँडविच कोर्स वगैरे म्हणायचे. AI आहे, रोबोटिक्स आहे, मशीन लर्निंग आहे, बरोबर. प्रचंड गोष्टी आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक दोन्ही गोष्टी त्यानं वेध ठेवला पाहिजे. एक मला काय आवडतं आणि दुसरं बाजारात काय चालतं. आणि गोष्टी इतक्या फास्ट बदलत आहेत की 4 वर्षांना काय होणार आहे ह्याचा तुम्हाला कॉन्स्टंटली वेध ठेवता आला पाहिजे. आणि ते मी जे काय करतोय की ते 4 वर्षांनंतर मी त्या ह्याच्यामध्ये माझ्या पायावर कणखरपणे उभा राहू शकेन, अशा प्रकारचं करिअर त्यांना मुळात चूज केलं पाहिजे. प्रत्येकाने इंजिनिअरिंग, प्रत्येकाने जर डॉक्टर व्हायचं जर ठरवलं तर मी म्हटलं की कदाचित आईवडिलांच्या हव्यासापुढे तो डॉक्टर होईल, पण तो चांगला डॉक्टर होणार नाही किंवा तो चांगला इंजिनियर होणार नाही. बरोबर. ते जर त्याला व्हायचं असेल, मी एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा पोस्ट डॉक्टरसाठी बऱ्याच देशात फिरलो, माझी ऑस्ट्रेलियामध्ये झाली, जर्मनीमध्ये झाली. अरे वा. आणि जेव्हा काम करत असताना मधला वेळ असायचा त्यावेळेला कुतूहलापोटी मी विद्यार्थ्यांची तिथल्या कॉलेजमध्ये त्या विद्यापीठाच्या कॅम्पसवरच्या विद्यार्थ्यांशी बोलायचो. तर त्यांना मी विचारलं, तू काय करतो? तो म्हटलं कॉलेज करतो. तर कॉलेज करतो म्हणजे अरे कॉलेज करतो म्हणजे कॉलेज कुठलं, म्हणजे बेसिकली कुठली डिग्री करतोय? नाही, पहिल्या वर्षी म्हटलं मी सगळंच करतोय, मला जे आवडेल ते दुसऱ्या वर्षी मी ठरवेन त्याच्यामध्ये. दुसरं एक असा विद्यार्थी होता की तो कॉन्सर्ट वगैरे करायचा, मस्त गिटार वाजवायचा वगैरे, रेग्युलर पब्लिक कॉन्सर्ट वगैरे व्हायचे त्याचे प्रोग्राम. आणि तो विद्यार्थी इंजिनिअरिंग करत होता. मी म्हटलं अरे तू एक सीट अडवून बसलायस इंजिनिअरिंग. बरोबर. ते म्हटलं अरे तुला कॉन्सर्टमध्ये तुझं पॅशन जे आहे ते गिटारचं आहे, तू चांगली वाजवतोस, मोठाले कार्यक्रम करतोस वगैरे. तर म्हटलं नाही, मी इंजिनिअरिंग सुद्धा गिटारसाठीच करतोय. कारण बेसिकली त्या तंतुवाद्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला त्या इंजिनिअरिंग आणि फिजिक्सच्या माध्यमातून जास्त सुस्पष्टपणे कळतील. अरे बापरे. तो मला आनंद वाटला. म्हणजे विद्यार्थी त्या लेवलला जाऊन जेव्हा निवड करतो एखाद्या गोष्टीची, बरोबर, तेव्हा त्याला तो प्रश्नच येत नाही की मी सक्सेसफुल होईल किंवा नाही. म्हणून म्हटलं सर्वात महत्त्वाची म्हणजे आपली पॅशन.
म्हणजे मी सायन्स करत असताना सुद्धा मला सारखं वाटतं की मी परफॉर्मिंग आर्टमध्ये नाटकामध्ये मला गती आहे, हं. तर त्यांना ते नाटक करावं. काय काय म्हणजे आज कुठलंही क्षेत्र असं हे नाही आहे. बरोबर. त्याच दृष्टीनं मला असं वाटतं की हे धोरण तुम्हाला मोठ्या प्रमाणात ती फ्लेक्झिबिलिटी देते आहे. अनेक वेळा तुम्ही विषय चेंज करू शकता वगैरे वगैरे. हं, हं. एम एच सी ई टी केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगणं आहे, केवळ पर्सेंटाईल लो आहे तर याचा अर्थच म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये लक्ष नाही आहे, पॅशन नाही आहे. केवळ Exactly, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळते म्हणून घेऊ नका. हं. तुम्हाला जी आवड आहे ती आवड जोपासा आणि त्याच्यापेक्षा या NEPचा वापर करून एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन हं. तुम्हाला जे काही जोपासेल ते करत असताना साईड बाय साईड बाकीच्या गोष्टी करू शकता. बरोबर आहे, सर. अशा अर्थातच. पद्धतीनं जर तुम्ही निवड केली हं, हं. तर यू वुड बी मोर सक्सेसफुल. नंतर 4 वर्षानंतर आपण इंजिनिअरिंग केल्यानंतर जे म्हणतो ना पस्तावलं वगैरे हं, हं, हं. लोक म्हणताना म्हणतात. बरोबर. म्हणजे मी कुलगुरू असताना मला एक नेहमी हा प्रश्न असायचा की अशी ही मुलं साधारणपणे पहिल्या वर्षानंतर त्यांचे बरेच बॅकलॉग राहायचे आणि मग बॅकलॉगला आपण 2 किंवा 3 अलाव केलेले असायचे की पुढच्या वर्षात देण्यासाठी. हं, हं, हं. मग असे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यायचे ज्यांचं आंदोलन चालायचं आणि 4च्या ऐवजी 6 बॅकलॉगला अलाव करा. मी बरोबर. जरी अलाव केलं तर तो एवढ्या मोठं बॅगेज घेऊन तो पुढे जातोय. बरोबर. कसा तो रडत खडतच इंजिनियर इंजिनियर होणार. होणार. करेक्ट, सर. तर असं होऊ नये. विद्यार्थीने माझं म्हणजे एक एक अ, शिक्षण तज्ज्ञ वगैरे असं नाही, एक पालक म्हणून तुम्हाला सांगते, पालक म्हणून पालकांनाही सांगतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की आपल्यातलं जी आवड आहे ती ओळखा आणि ती आवड पुढे नेण्याच्या दृष्टीनं ही जी नवीन शैक्षणिक धोरण आहे हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी देते. त्याचा विचार करा आणि त्याचा उपयोग करून आपल्या विषयामध्ये ज्याच्यामध्ये आपली आवड आहे, गती आहे, तो विषय पुढे नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. या संबंधात अनेकविध संस्था काम करतात. एड्युपाथ म्हणून एक संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून बेसिकली तुमचं संपूर्ण ट्रॅकिंग केलं जातं. आजपर्यंत तुम्ही काय शिकलं आहे, कशामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीपासून सगळ्या गोष्टीचं त्या माध्यमातून तुमची सायकोमेट्रिक टेस्ट केली जाते आणि त्याच्या माध्यमातून इव्हन इंजिनिअरिंग करत असताना सुद्धा कुठला पाथ निवडावा बरोबर. अशा सांगणाऱ्या अनेकविध संस्था आहेत. त्यांचा जरूर उपयोग करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग न करता या विषयामध्ये करा असंही सांगणार आहेत. आणि ते नुसतं फक्त एक एक्सपेरिमेंटमध्ये न करता मनापासून त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण करिअर चूज केलं पाहिजे. आणि करिअर एकदा चुकलं ना मग तो मार्ग उलटा येण्याचा जो आहे ना तो खूप लांबचा आहे. आणि मला वाटतं म्हणून म्हणतं की मला असं मनापासून वाटतं की या पॉलिसीचा अशा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून आपल्या आवडीचा जे काही आहे आणि ज्याच्यामध्ये मला गती आणि रुची असेल, ज्याच्यामध्ये मला करिअर घडवता येईल, या सर्व गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं की अशा संस्थांचा सुद्धा उपयोग करून घेतला पाहिजे. मला एक आणखीन तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. अशा काळामध्ये जसं आता तुम्ही सांगितलं, एड्युपाथ सारख्या संस्था बऱ्याच मुलांना मार्गदर्शन करत असतात. एड्युपाथ सारख्याच बऱ्याच संस्था पुण्यात आहेत, भारतातही आहेत बऱ्यापैकी. तर करिअर काउन्सिलरची भूमिका म्हणजे फक्त अकॅडमिकबद्दल गायडन्स त्याने देणं हे राहिलं आहे आता, की त्याने जे आपण आत्ता तुम्ही मला सांगितलं आपल्या पूर्ण पॉडकास्टमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा होता की NEP 2020बद्दल पण इन्फॉर्मेशन त्यांनी दिली पाहिजे, की ती युनिव्हर्सिटीनी दिली पाहिजे. तर एक्झॅक्ट करिअर काउन्सिलरचा याच्यामध्ये रोल काय, की त्याने काय केलं पाहिजे? युनिव्हर्सिटीतलं दिल्लीच पाहिजे आणि त्यासाठी भरपूर आपण सेन्सिटायझेशन कॅम्प अपेक्षित होते. काही विद्यापीठांनी केले, काही नाही. पालकांमध्ये या गोष्टी पोचवायच्यासाठी ऑब्व्हियसली करिअर काउन्सिलर जे आहेत त्यांचा महत्त्वाचा रोल आहे आणि त्यामुळे त्यांनी मुळामध्ये ते NEP समजून घेतली पाहिजे. बरोबर. ती समजून घेऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीनं पालकांनाही कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे. बऱ्याच पालकांनाही माहिती नसतं. मी एक त्याच्यावर इनफॅक्ट पुस्तकही लिहिलेलं आहे आणि राजहंस प्रकाशनानं त्याच्यातले हे सगळे आज जे आपले प्रश्न चालले आहेत अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून ते पुस्तक आपण बनवलेलं आहे. खूप छान. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे पॉडकास्ट किंवा काउन्सिलर यांचा मोठा रोल आहे. आणि काउन्सिलरचा रोल फक्त मी म्हटलं करिअर नको, लेट्स कॉल दॅम एज अ काउन्सिलर. कारण मी ज्याला म्हणलं की आपण NEPमध्ये अपेक्षित की होलिस्टिक डेव्हलपमेंट, बरोबर, सर्वांगीण त्याचा विकास झाला पाहिजे. विकास झाला पाहिजे. आणि त्यामुळं काउन्सिलिंगनं नुसता तो एक बिझनेस म्हणून न समजता समोरचा जो कोणी आपल्याकडं क्लायंटेल म्हणूया विद्यार्थी आहे त्याची संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याची रुची,
त्याची एखाद्या विषयातला गती, गती. या सर्व गोष्टींचा विचार करून बेसिकली काउन्सिलिंग केलं पाहिजे. बरोबर सर. आणि अर्थातच. त्यामुळं मला असं वाटतं की इतर जी अंग आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे. नक्कीच सर, नक्कीच. नक्कीच आम्ही याच्यावर काम करू. एडुपाचच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभार मानते. आमच्या एडुपाचच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही तुमचं खूप महत्त्वाचं आणि मोलाचं मत आम्हाला दिलं. एक करिअर काउन्सिलर असू देत किंवा विद्यार्थी असू देत किंवा पालक असू देत किंवा कोणत्याही प्रकारचे स्टुडंट असू देत. आज ह्या पॉडकास्टमधून मुलांना याच्यामधून भरपूर माहिती मिळाली. इनफॅक्ट मलासुद्धा काही गोष्टी माहिती नव्हत्या की ज्या तुम्ही मला सांगितल्यात आज. आणि नक्कीच आम्ही याबद्दल बऱ्याच गोष्टींमध्ये मुलांमध्ये अवेअरनेस निर्माण करू. आणि एडुपाथमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे एक जर्नी मुलांनी तिथे सायकोमॅटिक टेस्टपासून तर MSCETच्या फॉर्म भरण्यापर्यंत त्याला कोणते कोणते कॉलेजेस घेतले पाहिजेत, कुठे कुठे NEPs चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन्स झालेले आहेत, एंट्री एक्झिट म्हणजे काय, अपार ID म्हणजे काय, डिजी लॉकर म्हणजे काय, ह्यापासून तर शेवटच्या जर्नीपर्यंत त्याला कॉलेज मिळवेपर्यंत एडुपाथ नेहमी त्याच्यासोबत असेल याची शाश्वती मी तुम्हाला नक्कीच देते. नमस्कार. धन्यवाद सर. थँक्यू. ॲडमिशन संदर्भातील अधिक माहिती आणि तुमची वैयक्तिक कॉलेज स्ट्रॅटेजी मिळवण्यासाठी joinedupath.com ला भेट द्या. तुमच्या ॲडमिशन जर्नीची स्मार्ट सुरुवात आजच करा.